कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी मात्र आता अन्नपूर्णा आजीला परत फोन करायला येते। वॉचमन काकांना विचारते की संतोष दादा मी एक कॉल करू का। त्यावरती आता संतोष दादा म्हणतात की हो कर ना। म्हणून ती आता अन्नपूर्णा आजीला फोन करते आणि अन्नपूर्णा आजी फोन उचलतात। कमळी म्हणते की हे बघा अन्नपूर्णा आजी मी कमळी बोलत आहे। इथे तुम्हाला घरी भेटायला आले होते, आम्हाला गावाकडे जायचं आहे, त्या अगोदर तुम्हाला भेटायचं होतं, परंतु तुम्ही कुठे आहात। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी रडत असते आणि मनामध्ये म्हणते की कमळीला जर आजोबाबद्दल सांगितलं तर ती गावाकडे नाही जाणार। पण अन्नपूर्णा आजी खोटं बोलतात आणि रडत असतात की अगं माझी एक मीटिंग आहे, मला घरी येण्यासाठी वेळ लागेल। कमळीला आता ओळखतं कमळी विचारते की अहो आजी काय झालं, तुमचा आवाज असा का येतो, आजी तुम्ही बरे आहात ना। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी थोडीशी रडतच असते आणि म्हणते की हो ना अगं मी बरी आहे आहे म्हणून तुला असं वाटत असेल। कमळी म्हणते की बरं ठीक आहे आम्ही जातो, आता मी काळजी घ्या। तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं तू सुद्धा गावाकडे जरा जपूनच जा। त्यानंतर आता इकडे ऋषीला कमळी बद्दलच आठवत असते। गावाकडे आता कमळी जायचं म्हणते आणि तिथे गेल्यानंतर आता आबा गेल्यानंतर तिला जो काही त्रास होईल आणि तो त्रास मात्र तिला होऊ नये म्हणून मात्र मी तिला गावाकडे जाऊन देत नाही। अगं कमळी मला असं नाही वाटत की तू गावी जाऊस नाही, अगं तू जावा, परंतु तेथे गेल्यानंतर आबांचं तुला कळेल। अगं ते सत्य समजल्यानंतर तुझी जी काही अवस्था होईल ना ते खरंच ऐकूनच मला फार भीती वाटते आणि मला या गोष्टीची भीती वाटते की तू त्या धक्क्यामध्ये तुझं स्वप्न मागे सोडलं तर काय करू। म्हणून मात्र आता ऋषी बंड्याला फोन करतो। तर बंड्या फोन उचलून म्हणतो की हो ऋषी भाऊ बोला। तेव्हा ऋषी त्या बंड्याला म्हणतो की तू त्या दोघीवर लक्ष ठेव प्लीज, त्यांना जर बस मिळाली नाही तरी सुद्धा काही ना काही ते मार्ग काढतील आणि नक्की गावाकडे जाते, त्यांचं काही सांगता येत नाही। तर बंड्या म्हणतो की हो ना, म्हणून मी जेवण झालो आणि लगेच बाहेर त्यांच्या हॉस्टेलच्या बाहेर लक्ष ठेवून त्यांच्यावर आहे। आणि ऋषी भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, त्या माझ्या नजरेतून नाही सुटणार हो, किती काही झालं तरी सुद्धा मी त्यांना गावाकडे नाही जाऊन देणार। त्यावरती आता ऋषी म्हणतो की ठीक आहे आणि फोन ठेवतो। तेवढ्यात मात्र आता कमळी आणि निंगी हॉस्टेलवर येतात। त्यांची मैत्रीण त्यांना विचारते की काय ग तुम्ही तर गावी जाणार होता। निंगी म्हणते की हो ना जायचं होतं, पण आज रात्रीची बसच कॅन्सल झाली। आणि तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं। तर निंगी म्हणते की बंड्या बोलला। तर ती मैत्रीण म्हणते की कोल्हापूरची बस कॅन्सल झाली नव्हती, आत्ताच माझी मावशी त्याच बसने कोल्हापूरला गेली। हे ऐकल्यानंतर कमळी आणि निंगी यांना धक्का बसतो। कमळी म्हणते की निंगी अगं बंड्या आपल्याशी खोटं का बोललं असेल। तर तिची मैत्रीण म्हणते की तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही आत्ता पण जाऊ शकतात, कारण आपल्या कॉलेजच्या बाहेरच्या आवारात जर कोल्हापूरला जाणारे टेम्पो बस वगैरे सगळं काही थांबतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याला जाता येईल आणि आता जर गेलात तर तुम्हाला एकतरी गाडी मिळेल ना। मग आता कमळी लगेच निंगीला म्हणते की चल लवकरात लवकर, म्हणून ते घाईने आता रूम मध्ये येतात। त्यानंतर आता इकडे आता जे काही आबांचे स्नेह असतात तर ते सरोजकडे येतात आणि म्हणतात की आबा खरंच खूप प्रेमळ आणि मायाळू व्यक्ती होते, त्यांचं आता शेवटचं एक कार्य वर्ष श्राद्ध, म्हणून मात्र आम्हाला ते करून द्या। तेव्हा आता सरोज म्हणते की हो ना तुम्ही मात्र हे आबांच्या प्रेमापोटी हे सगळं काही करतात आणि बोलतात आणि ते मला समजतं आणि खरं म्हणजे ही आबांच्या चांगुलपणाचीच पावती म्हणायची, त्यामुळे आबांचं शेवटचं कार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला सगळ्यांना कशाला त्रास। त्यावरती आता दुसरे आता एक व्यक्ती म्हणतात की हो ना आता आम्हाला कसं त्रास होईल बरं, आबा गेल्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे, मग तुम्ही असं का बोलता काकी, ते हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं इतकीच आमची इच्छा आहे, आबांच्या नावाने मात्र अन्नदान झालंच पाहिजे असे ते ठरवतात। दुसरे आता काका म्हणतात की तू फक्त सरोज पूजेला बस, बाकी जे काही आहे ना ते सगळं काही आम्ही बघतो। ते सगळे आता जण आहे आबांचं वर्ष श्राद्ध करण्याचं ठरवतात। तर आता इकडे निंगी आणि कमळी मात्र त्यांचे बॅग वगैरे घेतात। गाठोडं घेते निंगी आणि कमळीला म्हणते की चल आता। निंगी आता कमळीला म्हणते की अगं कमळी किती वेळेस बॅग भरल्यात आणि किती वेळेस आपलं कॅन्सल सुद्धा झालं, शेवटी आज मात्र आपण गावाकडे निघालोच। निंगीला फारच आनंद होतो, आनंदाने उड्या मारते। कमळी म्हणते की हो ना म्हणजे 100% आबांची आणि माझी भेट होत असते। आता मी त्यांना इतकी कडकडून मिठी मारते, खरंच काय सांगू मला इतका आनंद होत आहे। दोघी आता खूपच आनंदून जातात। त्यानंतर इकडे रागिनी सुहासला फोनवर अगदी धमकावत असते, काय रे मूर्ख आहेस का तू, कोणी तुला तुझी अक्कल वापरण्यासाठी सांगितली होती। सुहास म्हणतो की हे बघा मॅडम ऐकून तर घ्या अगोदर। रागिनी त्याला म्हणते की काय ऐकायचं, तू किती मूर्ख आहे हे ऐकून घ्यायचं का, हे बघ तू जर अडकला असता तर आईने तुला वाचवलं असतं की नाही। तेव्हा आता सुहास म्हणतो अहो मॅडम तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेता बरं, हे बघा मॅडमच बोलल्यात की म्हाताऱ्याचं काही खरं नाही, 2 दिवसात तो मरून सुद्धा जाईल।
ती त्याच्यावर ओरडते, तू मला अक्कल शिकू नकोस, तुझं नशीब थोर आई इथे नाही म्हणून तर तिने तुला फटकून काढलं असतं. आणि एक मिनिट ऐकून घे, आणि जर तू म्हातारा चुकून सुद्धा वाचलास तर तुझं काय होईल याचा विचार तूच कर आता. चल मूर्ख कुठला, आता डोकं फिरू नकोस, फोन ठेव पहिला. म्हणून रागिनी तर ते सुहासवर खूपच भडकलेली आहे. सुहास लगेच घाबरतच फोन कट करतो. तेवढ्यात अनिका हे सर्व ऐकते. अनिका रागिनीला विचारते की म्हातारा वाचलास म्हणजे नक्की काय आणि कसं वाचू शकला. तेव्हा आता रागिनी म्हणते की हे बघ अनिका, प्लीज शांत हो आणि शांतपणे सगळं काही रिॲक्ट कर. त्यावरती अनिका रागाने म्हणते की तो माझा पॉइंट नाही, माझा पॉइंट आहे तो म्हणजे गावछाप. ती गावछाप मात्र ह्याच गोष्टीची संधी साधून घरात येईल. तिला माहिती आहे की आजोबांना बरं नाही, ती अन्नपूर्णाकडे येईल आणि तिच्याशी जरा गोड गोड बोलेल, तिला आता इम्प्रेस करेल. शेवटी मात्र तिला आपल्या जाळ्यामध्ये फसवून घेईल. ग्रॅनियची तर आहेच भोळी भाडी, जी काळजी आहे हीच माझी खरी नात आहे. आणि शेवटी परत ती तिला तिची नात मानायला सुरुवात करेल. अगं मम्मा, तुला सिच्युएशन कळते का? तुला खरंच काही कळत नाही. तेव्हा रागिनी घ्या अनिकाला म्हणते की हे बघ अगं, जरा तुझी अक्कल आहे ना ती जरा कमी कर, मला विचार करून ते काय करायचं आहे ते. अनिका म्हणते की नाही, मी विचार केलेला आहे, मात्र ती गावछाप तिकडे हॉस्पिटलला पोहोचण्या अगोदर आपल्याला मात्र तिकडे पोहोचायचं आहे. तर त्यानंतर आता इकडे ऋषी आपल्या रूम मध्ये लॅपटॉपवर काहीतरी चेक करत असतो. तर रोहित त्याला डोकावून पाहत असतो आणि विचार करतो की हा लॅपटॉप मध्ये काय करत असेल, नक्की प्रोजेक्ट बद्दल काही विचार करतो की काय, की त्याबद्दलच तो काहीतरी डिस्कशन करत असेल. म्हणून रोहित लगेच आता येतोय. ऋषीला विचारतो की काय रे ऋषी, अजूनपर्यंत तू जागा आहेस, काय करतोस? ऋषी म्हणतो की कसं आहे की उद्या प्रेझेंटेशन करायचं आहे, काहीतरी प्रिपरेशन करतोय. त्यावरती रोहित म्हणतो की अरे त्यात म्हणजे इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे बरं? रोहित म्हणतो की अरे त्यात जागण्यासारखं काय आहे, हे बघ अरे प्रेझेंटेशनच करायचं आहे. ऋषी म्हणतो की हो ना, मग आता म्हणूनच मी तयारी करतोय. तेव्हा रोहित आता मुद्दाम त्याला म्हणतो की अरे बघू नक्की तू काय करतो, कारण त्याला बघायचं असतं की आता हा ऋषी नक्की काय करतो. ऋषी मात्र त्या प्रोजेक्ट बद्दल रोहितला सांगत असतो आणि आईसाठी हे किती खास आहे हे आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे मला आईसाठी पूर्ण तयारी करावीच लागेल. हे सगळं काही मला माहिती आहे की आईला नक्की आवडेल आणि कंपनीचं जे काही फ्युचर आहे ते बघताच. आता हे सर्व काही रोहित ऐकून घेतो. रोहित म्हणतो की अरे वा ऋषी, हे तर चांगलं आहे, कारण तू अजून प्रेझेंट मध्ये व्यवस्थित सीट झालेला नाही आणि तरी सुद्धा फ्युचरचा विचार करतोस. आता झोपू शकतो तू, हवं तर मी तुला उद्या सकाळी मात्र मदत करू शकतो, त्यामुळे तू झोप. तेव्हा तर ऋषी म्हणतो. तेव्हा रोहितचा मात्र खूपच जळफळाट होत असतो. तो बाहेर दरवाजात जातो आणि आता स्वतः मनात म्हणतोय, हा जर मात्र आई सोबत अशाच जर काही माझ्याबरोबर त्यांनी गप्पा केल्या आणि प्रोजेक्ट बद्दल तो जर तिला काही सांगत राहिला तर मात्र हो आई नक्की त्याच्यावर खुश होईल, सगळं काही मात्र त्याच्या हातामध्ये देऊन बसेल. त्यानंतर मात्र आता कमळी आणि निंगी मात्र एका टेम्पोच्या मागे पळत असतात. अहो दादा थांबा, मला कोल्हापूरला यायचं आहे. परंतु तो टेम्पो निघून गेलेला असतो आणि तेथील एका माणसाला विचारतो की दादा अहो आता कोल्हापूरला जाण्यासाठी काही आहे का? त्यावरती आता ते दादा म्हणत असतो मात्र एक आणखीन येईल, 11 वाजता आहे तो. निंगी म्हणते की अरे देवा 11 वाजता किती भाजीपाल्याची गाडी आहे असे ते दादा सांगतात. तेव्हा आता निंगी कमळीला म्हणते की कमळी, आता कमळी आणि निंगी एकमेकीशी बोलत असतात आणि तेवढ्यात काही टवाळ पोहर आहे तर ती समोरून लाईट आहे गाडीचा, तर तो मात्र त्यांच्या चेहऱ्यावर चमकत असतात. निंगी म्हणते की अगं कमळे, कोण आहे की टवाळ पोहर आपल्या तोंडावर लाईट चमकवतात? कमळी म्हणते की जाऊन दे, कशाला लक्ष देतेस? त्यानंतर मात्र इकडे राजन हा हॉस्पिटलमध्ये असतो. रागिनी तेथे येते. रागिनी थोडंसं रडण्याचं नाटक करते, डोळ्यामध्ये पाणी वगैरे आणते आणि म्हणते की राजन अरे हे सर्व कसं झालं असेल रे, बाबा व्यवस्थित बरे असतील ना? आणि हे सगळं काही त्या सुहासमुळे झालेलं आहे. म्हणून आता राजनच्या तोंडावर मुद्दाम सुहासला म्हणजे त्यानेच हे सर्व केलेलं आहे असं सांगते. त्याची चूक आहे. डॉक्टर काय म्हटलेत? अरे डॉक्टर बाबाबद्दल काय बोलले, त्यांची कंडिशन कशी आहे, बाबा लवकरात लवकर बरे होतील ना? तेव्हा आता राजन म्हणतो की 48 तासांची मुदत डॉक्टरने दिलेली आहे, परंतु बाबांच्या तब्येतीत मात्र काहीतरी सुधारणा नक्की होईल. अगोदर बाबा मात्र व्हेंटिलेटरवर होते, परंतु आता मात्र ऑक्सिजन मास्क त्यांना लावलेला आहे आणि बाबा ठीक होतील, बाबांना काही होणार नाही असे राजन म्हणतो. आता रागिनी थोडंसं रडण्याचं नाटक करते. अनिका म्हणते की बाय द वे बाबांना अजून भेटण्यासाठी कोणी आलेलं नाही वाटतं. राजन विचारतो की कोणी येणार होतं का आपल्या व्यतिरिक्त, मात्र येथे कोणी नाही. अनिका नाटक करत म्हणते की आजोबा कसे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे, मला त्यांना बघायचं आहे. अन्नपूर्णा आजी सुद्धा तेथेच असते. रागिनी म्हणते की आम्हाला त्यांना बघता येईल का, आम्हाला बघायचं आहे त्यांना. त्यावरती राजन म्हणतो की फक्त तुम्हाला 10-5 मिनिटे जाता येईल, आयसीयू मध्ये नाही थांबता येणार. अनिका लगेच अन्नपूर्णा आजी जवळ येते आणि म्हणते की आजी हे फक्त तू काही टेन्शन घेऊ नकोस, आता आजोबा नक्की लवकरच बरे होतील.
त्यांना काही झालं तर तू मात्र पुन्हा त्या शॉप मध्ये जाऊ नकोस. तर आजी अगं तुला सुद्धा ऍडमिट करावं लागेल. डोंट वरी आजी, अगं मी तुझी काळजी घेईल बरं का. रागिनी लगेच आता अनिकाला म्हणते की हे बघ आपल्याला जास्त मात्र आता आयसीयू मध्ये थांबता येणार नाही, त्यामुळे प्लीज आता चल लवकरात लवकर. दोघी मात्र आतमध्ये गेल्यानंतर अन्नपूर्णा आजी लगेच मात्र राजनला म्हणते की ह्या दोघे इथे का आल्यात, मला मनस्ताप देण्यासाठी का. तेवढ्यात रागिनी आणि अनिका आत येतात तर नर्स म्हणतात की हे काय, आता भेटण्याची वेळ संपलेली आहे, तुम्ही दोघी आतमध्ये नाही येऊ शकत. किंवा अनिका म्हणते की प्लीज आम्हाला भेटून द्या, आणि हे बघा आम्हाला भेटायचं आहे. नर्स म्हणतात की हे बघा आम्हाला जर आता डॉक्टरांनी बघितलं तर ते आमच्यावर ओरडतील, तुम्हाला आता नाही भेटता येणार. अनिका म्हणते की सिस्टर प्लीज, माझ्या आजोबा आहेत, मला त्यांना भेटायचं आहे, की जर मला उद्या त्यांना भेटण्यासाठी चान्स नाही मिळाला तर. मग आता नर्स बिचारे म्हणतात की अहो असं का बोलतात, असं बोलू नका. तर अनिका म्हणते की ट्राय टू अंडरस्टँड, बघा ना तुमच्या घरी सुद्धा आजोबा असतील, हे बघा मग तुम्हाला सुद्धा त्यांची काळजी असेल, काळजी करताल की आता तुम्ही आउट होण्याचा विचार करताल. तेव्हा आता रागिनी अनिकाला म्हणते की तू शांत राहा आणि बघ अगं, तुम्ही आता नर्सला म्हणते की तुम्ही खूपच काम करता, तुम्ही आता खूपच दमला असताल. नर्सला म्हणते की 1000 रुपये घे, कॅन्टीन मध्ये जा आणि काहीतरी खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. मग आता ते 1000 रुपये देते. नर्स म्हणते की ठीक आहे, परंतु फक्त 10 मिनिटं तुम्हाला भेटता येईल. तेव्हा आता रागिनी आणि अनिका खूपच खुश होतात, कारण ते दोघीच आता तिथे रूम मध्ये असतात. तेव्हा आता अनिका आणि रागिनी यांच्या दोघीमध्ये आता संभाषण सुरू असतं. अनिका म्हणते की आता मी असं काम करते, आता हा तोंडाचा जो काही ऑक्सिजन मास्क आहे तर तो मी असा बाजूला करते, हा म्हातारा लगेच असा तडफडून मरेल, अगदी याचा गेमच ओव्हर करून टाकूया. अनिका आता डायरेक्ट बाबांच्या तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढायला जाते, परंतु रागिनी तिचा हात धरते आणि म्हणते की हे बघ अनिका प्लीज. अनिका म्हणते की हे बघ अगं मम्मा तू वेट कर, आणि ती गावचप कोंबडी आहे ना ती मला अजिबात आवडत नाही, आणि तिच्या आपल्याकडे येणारे जे रस्ते आहे ना ते मला सतत बंद करायचे आहे. सतत आपल्याकडे येत असते, काही ना काही कारस्थान करत असते, आपल्या घरामध्ये येण्यासाठी नाटकं तिची सुरूच असतात, आणि ते मला अगदी बंद करायचं आहे. रस्तेच आपल्या घरात येणारे बंद करायचे आहेत, आणि सतत मात्र याला काही ना काही होत असतं. सतत मात्र ती अन्नपूर्णा आजी डिप्रेशन मध्ये जात असते. एकदा की ती डिप्रेशन मध्ये गेली तर त्या गावच्या सारख्या सॅड लोकांना मात्र ती घरी आणत असते. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते फास्ट करून दे. आणि हे बघ आता एकदा की याचा मात्र गेम ओव्हर झाला तेव्हा मात्र आता ती बाबांच्या तोंडाचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता इकडे सरोजला मात्र गावातील सगळेजणी काही ज्या बायका आहेत तर त्या मदतीसाठी आलेल्या आहेत, आणि म्हणतात की हे बघ सरोज तू काही काळजी करू नकोस, नैवेद्यासाठी जे काही लागेल ते सगळं काही आम्ही जणी करू. आता सरोज म्हणते की नाही ग, आता अण्णा अप्पा पाटील हे सगळेजण आले होते, ते सुद्धा मला तेच सांगत होते, जास्त काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण आहोत, आबांचं हे कार्य व्यवस्थित पार पाडू. पण मीच त्यांना म्हटलं की तुम्ही कशासाठी इतका त्रास करून घेतात. तो मात्र आता काकू म्हणतात की अगं काय ग खोळी आहेस का तू, अगं आबांनी गावासाठी इतकं सर्व काही केलेलं आहे, मग त्यांच्या कार्याला गावाला मात्र काम करण्यासाठी त्रास होईल का. हे सगळेजण आबांच्या प्रेमापोटीच सगळेजण करत आहेत. तेव्हा सरोज म्हणते की हो ना, पण श्राद्धाचं कार्य आहे, जास्त मोठं करायला नको, मला तर काय वाटतं की आपल्या वाडीपुरतच आपण करूया. त्यावरती अंजली म्हणते की हो ना अगं, पण विधी पूर्ण तर करायला हवेत, आणि गाजावाजा करण्यासाठी हा काही आनंदाचा कार्यक्रम आहे का. अगं सगळं काही आपल्या आपल्यातच करूयात. सरोज तू कशाला काळजी करतेस ग, तू फक्त तुझं मन घट्ट ठेव. त्यानंतर मात्र आता इकडे बंड्या हा बाहेर हॉस्टेलच्या बाहेरच असतो. त्याला असं वाटतं की पोरी नक्कीच झोपलेले आहेत आणि त्या काही गावाकडे जाणार नाहीत, पण त्याला थोडीशी झोप लागलेली असते, आणि तो विचार करतो की मी सुद्धा आता एक डुकला मारतो, पोरी तर झोपलेले आहेत म्हणून तो सुद्धा आता तिथेच खाली झोपतो. आता राजन आणि अन्नपूर्णा आजी बाहेर बसलेले आहेत. राजन विचार करतो की रागिनी अनिका आत गेलेल्या आहेत, पण त्यांना भेटण्यासाठी इतका वेळ का लागत आहे. अन्नपूर्णा आजी सुद्धा म्हणते की हो ना राजन, अरे त्यांना बराच वेळ आतमध्ये जाऊन झालेला आहे, ते दोघींचं काही सांगता येत नाही. राजन म्हणतो की ठीक आहे आई मीच जाऊन बघतोय. राजन आत येतो तर आता अनिका बाबांच्या तोंडाचा ऑक्सिजन काढायला जाते, आणि तेवढ्यात रागिनी तिचा हात धरते आणि म्हणते की अनिका अगं ऐकून घे. तिला बाजूला घेऊन म्हणते की अगं तू काहीतरी गडबड करशील, प्लीज सोडून दे. अनिका म्हणते की हे बघ मॉम, तू मला थांबू नकोस, तू फक्त डोअरकडे लक्ष ठेव, कोणी जर आत असेल तर मला सांग प्लीज. हे बघ मॉम अगं फक्त 30 सेकंद प्लीज, फक्त प्लीज थोडा वेट कर,
हे पण मॉम मी खरंच कंटाळलेले आहे सतत लुझर लुझर बनवून की मला आता लुझर नाही बनायचं, मला हरायचं नाही. दीपक ह्या म्हाताऱ्याला मारल्यासाठी माझ्याकडे गोल्डन चान्स आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. आणि ती रागिनीला धमकावते की हे पण मॉम काही झालं तरी तुला माझं ऐकून घ्यावं लागेल आणि जर तू माझं काही ऐकलं नाही तर मी स्वतःला काहीतरी करून घेईल. तेवढं तेथील एक इंजेक्शन वगैरे घेते आणि म्हणते की मारू आणि हातामध्ये घेऊन आता ती धमकावते. रागिनी घाबरते. रागिनी म्हणते की नको नको मी नाही बघत म्हणून आपला चेहरा वळवते. तेवढ्यात आता अनिका बाबांच्या जवळ जाते आणि त्यांच्या तोंडाला असणारा ऑक्सिजनचा मास्क ती बाजूला काढते. तेवढ्यात मात्र ती सेकंद मोजत असते. परंतु रागिनी जेव्हा बाहेर बघते तर काय राजन येत असतो. रागिनी लगेच अनिकाच्या हाताला धरते आणि तिला बाजूला करून तो ऑक्सिजन पुन्हा बाबांच्या नाकाला लावते. बाबांना त्रास होत असतो. राजन आतमध्ये येतो आणि म्हणतो की रागिनी मी इतका वेळ इथे काय करतात. रागिनीच विचारतोय. अनिका थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की डॅड ऍक्च्युली मला तर फील होतंय, आज फील होत आहे की आजपर्यंत मी कधी आजोबांशी नाही बोलले. जेव्हा मी त्यांना पाहिलं तर ते व्हीलचेअरवर होते. विचार कर मी त्यांच्याशी कधी बोलले नाही आणि ते सुद्धा माझ्याशी कधीही बोलले नाही. आज मात्र ते म्हणजे ह्या बेडवर आहेत तेव्हा मृत्यूच्या दारात असं तिला म्हणायचं असतं. राजनला राग येतो. राजन म्हणतो की अनिका काय बोलतेस, अक्कल वगैरे आहेस का. आता बाबावर येथे उपचार सुरू आहेत, ते लवकरात लवकर ठीक सुद्धा होते. रागाने त्या दोघींना सुद्धा तो घरी जायला सांगतो. पण रागिनी परत म्हणते की राजन फक्त 5 मिनिटं बाबांना मला बघून दे. तेव्हा राजन आता लगेच रागाने म्हणतो की काही गरज नाही. हे बघ आता अनिका रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज आता मला एकदा बघून दे, ते नक्की बरे होतील. तेव्हा मात्र राजन म्हणतो की अनिका राजन आता म्हणतो की हे बघा तुम्ही जर दोघे इथे थांबलात तर मात्र बाबांना खूप त्रास होईल, त्यामुळे प्लीज मात्र तुम्ही इथून जाऊ शकतात. मग रागिनी म्हणते की ठीक आहे आणि अनिका चल आता घरी जायचं आहे. तिच्या हाताला वगैरे धरते. त्यानंतर मात्र इकडे कमळी आणि निंगी जेथे उभे आहेत तर त्या रस्त्यावर ते मुलं मात्र त्यांना घेरा घालतात आणि त्यांची छेड काढत असतात की तू माझ्या गाडीवर बस. ते कमळी आणि निंगी यांची छेड काढत असतात तर कमळी त्याचा हात धरते आणि हात धरून पिरगाळते आणि काय म्हणत होता असं विचारते. तेव्हा तो खूपच घाबरतो आणि चुकलं असं म्हणतो आणि ते चांगलाच हात पिरगाळत असते. तर तेवढ्यात मात्र आता तो दादा भेटलेला आहे. तो कमळी जवळ येतो आणि म्हणतो की काय होत आई, हा तुम्हाला त्रास वगैरे देतो की काय. तेव्हा कमळी म्हणते की नाही, त्याला चांगलीच अद्दल घडवली कारण तो पुन्हा 4 वेळेस विचार करेल कुणाची छेड काढताना. चल निघ इथून. तेव्हा तो घाबरतच इथून आपली बाईक घेऊन निघून जातो. तेव्हा तो दादा म्हणतो की खरंच तुमच्यासारखी मुलगी पाहिजे, मला तुमचा खरंच अभिमान आहे. तेवढ्यात मात्र एक टेम्पो येतो आणि आता निंगी आणि कमळी म्हणते की चला. तो दादा मात्र तो टेम्पो थांबवतो. कमळी आणि निंगी म्हणतात की कोल्हापूरला जाणार आहात का, मग आम्हाला सिद्धटेकला सोडा. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की हो चला बसा. आता कमळी आणि निंगी खुश होत मात्र आता टेम्पो मध्ये बसतात आणि आता त्या दादांना बाय करून निघून जातात. कमळी खुश होत म्हणते की आता आबा आणि माझी भेट होणार आहे. तिला खूपच आनंद होतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.